दोन पायवर म्हणजे तो राजा युद्धात वारला आणि चारी पाय नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे प्रतापगड पार्ट 6 आणि हा शेवटचा पार्ट असणार आहे आणि या पार्ट मध्ये पण खूप इंटरेस्टिंग अशी माहिती दिलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ब्रिटिशांनी सगळं उद्ध्वस्त केलं। तिथे आठवण राहावी म्हणून राजांचा अश्वरूढ पुतळा उभा केला। 4.5 टन वजनाचा आहे। वेगवेगळ्या 17 भागात जॉईन केला। घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट हाईट येते आणि खालच्या चौतऱ्यापासून 36 फूट आहे। राजांच्या घोड्याचा एक पाय वर आहे, कारण महाराज आजारपणाने वारले, त्यामुळे घोड्याचा एक पाय वर केला। दोन पायवर म्हणजे तो राजा युद्धात वारला आणि चारी पाय जर जमिनीवर असतील तर म्हातारे झाले, गादी मुलाकडे चालवा दिली वारले। 50 वर्षाच्या कारकिर्दीत आपल्या राजांनी एवढं गाजवलं जिथं आपली विचारशैली पोहोचत नाही। म्हणजे वाऱ्याला वेग नव्हता तर वाऱ्यापेक्षा राजांचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढायचा शिवरायांचा इरादा नेक होता आणि जिजाऊंचा लेख शिवछत्रपती लाखात नाही तर जगात एक होता। आणि अशा पद्धतीने प्रतापगडाविषयी खूप छान माहिती त्या गाईडने सांगितली, ती सगळी तुमच्यासोबत शेअर केली। प्रतापगडाविषयी बाकीचे पार्ट्स पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की बघा। अर्धा प्रतापगड पाहिल्यानंतर हा व्ह्यू पाहत पाहत आम्ही ते नाश्ता करायला थांबलो होतो आणि हे माकड ना सारखंच आमच्या जवळ येऊन बसलं होतं। त्याला आम्ही बिस्किट वगैरे दिलं पण ते काही जात नव्हतं, त्यामुळे आम्ही दुसऱ्या साईडला जाऊन बसलो आणि मस्त असा नाश्ता तिथे आम्ही केला। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी गोड म्हणून आम्ही हे उकडीचे मोदक पण ट्राय केले, खूप छान टेस्ट होती। आणि हाच तो ध्वजपुरुष ज्यावर महाराजांनी औरंगजेबाचे मुंडके अडकवले होते असं त्या गाईडने सांगितलं। आणि त्या काळची जाती पण बघा किती मोठी मोठी होती, म्हणजे माणसंच त्या काळची खूप उंच आणि धिप्पाड असायची। आणि वरून असा काहीसा व्ह्यू दिसतो। प्रतापगड पाहून आल्यानंतर आम्ही गेलो इको पॉइंट्स पाहण्यासाठी। असं म्हणतात की आपण जर तिथे आवाज दिला ना तर तोच आवाज आपल्याला रिटर्न ऐकायला भेटतो। आम्ही एक दोनदा ट्राय केलं पण आम्हाला काय आमचा रिटर्न आवाज ऐकायला भेटला नाही। मे बी वातावरणामुळे तसं असू शकतं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा आणि आवडला तर सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये महाबळेश्वर मधली शॉपिंग आणि बरंच काही व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा। बाय।